कॉमेडी वन स्टार्ट. बांगडीचा कलर. आपण दर्शनाला उभे राहिलो आहेत लाईनला. सगळ्याच ठिकाणी खूपच गर्दी झाली आहे. गणपतीपुळेला थोडी जास्तच गर्दी आहे. भाऊजी काढतायत एवढे रतामे झालेत आता. आम्ही आता आलेलो आहे रस्त्यावर. हा आहे आमचा रस्ता बाय द वे. पुढे 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 गेले की आमचं कसं आहे तर इकडे पूर्ण आतमध्ये आहे जायला. बट आता ना ऍक्च्युली खूप जंगल झालं. खूप म्हणजे नेक्स्ट लेवल. बघा तोंड बघा त्याचं. झालं माझी जर्नी. मोठ्याने हॅलो गाय. हॅलो. आम्ही आता चाललेलो आहे. कुठे चाललो आपण? गावाला चाललो आहे. आणि आम्ही गावीला जाऊन काय करणार आहे? आंबे खाणार आहे. मँगो फणस आहे की ते माहित नाही आम्हाला. लेमन ज्यूस. गावी जाऊन लेमन ज्यूस विचारा. सो आता आम्ही जस्ट प्रवास आमचा स्टार्ट केलाय. मी दीदीकडे गेलेली घनसोलीला. तिकडनं आम्ही निघालेलो आहे आणि मोस्टली दुपारी वगैरे पोहोचू. तर डायरेक्ट आता मोस्टली बघू रस्त्यात काय दाखवायला मिळालं तर, नाहीतर पोहोचल्यावरच दाखवूया. ओके ओके. जरा आहे थांब दे त्याला. तू घातलाय कियान. आणायला आणि ते थांब थांब या. आलू कॉमेडी वन स्टार्ट. तीन पायऱ्या. कोंबडा दमला. तीन पायऱ्या. चला ठीक आहे जाऊ दे. कोंबडीचं उद्या मटण करायचं. आता ह्याच्यावर जायचे 20 मिनिटं झाली. फक्त कांदा चिरते. कांदा काम करते. लोक गेम खेळतात. त्यांना काय वाटतं कांदा चिरण्यासाठी ते किचन मधून इकडे आलेले बसले. हा ना. 1 2 3 स्टार्ट. पुढे कॅच करा. अरे बोल ना कोणता पण. भाई डीजे गाना बजाव. लाल लाल कलरची बांगडी. बांगडीचा कलर चाल माझ्या सोबत चाल. नाच माझ्या सोबत लाल लाल कलर. स्टॉप. अरे माझ्याकडे थोडी. हा स्टॉप. वन डेअर 1 2 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. लाल लाल कलरची बांगडी. बांगडीचा कलर. भाई डान्स करता माझ्यापर्यंत नाही करणार. चाल माझ्या. हे बघा तुला नाही वाटायचं? एवढा वाईट डान्स होता दिवेश. मला झाला डान्स आवडतो. To run to express, to run to express, 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 to run to express, to express, express, to run to express. ओके ओके ओके. अजून? बस एवढंच आहे. हा. जिजूने डेअर दिलाय. मम्मी पप्पांकडे जाऊन बोलायचं की थँक्यू तुम्ही श्वेताने माझं लग्न करून दिलं. जा 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 लवकर जा लवकर. नाही 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 हा जा. थँक्यू फक्त. इकडे थँक्यू माझ्या आणि स्वतःचं लग्न लावून दिल्याबद्दल. कॅमेरा आहे हे नव्हतं सांगायचं. कॅमेरा आहे ते नव्हतं सांगायचं. पप्पाला पण तुम्हाला बोला. बोला.
थँक्यू बोला आलं तुम्हाला. माझं आणि स्वतःचं 8 वर्षापूर्वी लग्न लावून. अरे वा वा वा. आता त्यांनी मला जाणीव करून दिली. अरे तू अजून बोललास नाही 8 वर्ष. 8 वर्षापूर्वीच्या लग्नाच्या आता करून दिली. 2 पोरं झाल्यावर तुझ्या पप्पाने पण डेअर केलं आणि हे पोरांना सोडून आला सगळ्यांनी. तर आम्ही सगळे आता जेवायला बसलो. खेळायचंय उद्या, खेळायचंय. ए हाय करा इकडे. हा. माझ्या पप्पांकडे काही टी शर्टच नाही. पप्पा हाय. अरे काय. पप्पाला आजले मम्मीची स्पेशल सीट आहे इकडे बसलेली. आणि ह्याचं जेवण झालेलं आहे. हे 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 येडा. हे पाठी बाहेर कसा म्हणतो तू पाणी? जा नाही जा जा नाही जा. क्या हुआ फट गई? काय चाललंय? गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता चाललेलो आहे फायनली घराच्या बाहेर पडलोय आणि आता चाललेलो आहे पहिलं ठिकाण गणपतीपुळेला. पुळेला जाणार आहे ना. हा म्हणजे मध्ये काहीतरी भेटलं चांगलं तर बघू. ह्याचं आहे का? ह्याला सगळं माहिती आहे प्लॅन. मी जाते गाडीतून जाणार आहे कारण की मला गरम होतं. बोला नाही काय मोबाईल तुझा बोल लवकर मग. काय? आता आपण चाललोय बघू. आता रस्त्यामध्ये ऍक्च्युली सरदेसाई वाड्यामध्ये जायचं विचार आहे माझा, कारण ते रस्त्यामध्ये संगमेश्वरला. म्हणजे नेक्स्ट लेवल. गणपती बाप्पा मोरया. अजून तुला मोरया बोलता नाही वेडा. तिला की गर्दी. तू का अशी काय डोक्याला बेगाला बांधून फिरते? अजून गरम बोलताय ना एवढंच आहे. 1:45 आपण दर्शनाला उभे राहिलो आहेत लाईनला. ओके आता बघू कधी होते. 1:45 वाजले आता. अर्ध्या तासामध्ये होईल. पप्पा बोलले अर्धा तास होईल. तुझं काय म्हणणं आहे? पाऊण तास. लेट्स सी. गर्दी तर खूप आहे. चिक्काड एकदम. 1 वाजता चालू केलेलं. आता वाजलेले आहेत 1:40. तरी अजून आम्ही पोहोचलेलो नाहीये. लेट्स सी नाव किती वेळ लागतो ते. आत्ता फायनली बाहेर पडलो आम्ही गाईस. एवढं खूप वेळ येईल इकडे. आम्हाला आता पुढे जायचं आहे आरेवारे बीचला. सो बघू. आता अजून जेवलो नाहीये बाय द वे. जेवणाचं बघतो आम्ही. सो पहिला ती बघतो कुठे जेवणाला मिळतं का, आणि मग जेवण झालं की पुढे जाऊ. थकायला झालं आज. थकायला अन्नामुळे. मस्तपैकी आता सगळे लेमन सरबत पियालोय आणि आता चाललो. दिजू गेलेत गाडी आणायला. हॅलो. आम्ही आता थोडं लंचसाठी इथे थांबलो. इथे मागे हॉटेल आहे. माहीत नाही टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे. पहिल्यांदा चालू आहे. सो दिवेश केला आहे पुढे अजून जर कुठला हॉटेल्स असेल तर चेक करण्यासाठी. तर तोपर्यंत आम्ही इथे बसतो आणि ऑर्डर वगैरे देतो असेल बघून. कारण की प्रॉब्लेम असा झाला आहे ना की सगळ्याच ठिकाणी खूपच गर्दी झाली आहे. गणपतीपुळेला थोडी जास्तच गर्दी आहे. त्यामुळे सगळ्या हॉटेल्समध्ये पण खूप गर्दी आहे. तर बघू आता. हे लोक काय बोलले माहिती का? 1 तास लागणार. 1 तास. तर आम्ही 1 तासाचं थांबणार आहे इकडे. बघू आता आतमध्ये जातो जरा. आणि तोपर्यंत दिवेश पुढे बघून येतोय की कुठलं काय हॉटेल वगैरे आहे का. आणि जर पुढे हॉटेल असेल तर मग आम्ही इकडनं सटकू जरा. आणि नसेल तर मग विल वेट फॉर 1 hour. लेट्स गो. दिवेशाकडे ड्रोन उडवत आहे. आणि असं झालं की मागे दिसतात तुम्हाला एवढे सगळे काळे ढग आले आहेत. कारण की मला असं वाटतं की नक्कीच पाऊस पडणार आहे. त्यामुळे एवढे सगळे काळे ढग आले आहेत. आम्ही आता आरेवारी बीचवर आलो आहे.
आणि बीच त्या साईडला आहे, पण तिकडलं व्ह्यू पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहेत. आम्ही तिकडे थांबलोय आणि खूपच काळी ढग झाले, कधी पण पाऊस पडू शकतो. इथे बघा पप्पा. काय ते बाबांनी काय केलं? आजोबांनी फणस घेतला, तो बघ त्यांना उघडत नको, टाकायला नाही भेटणार. हा फणस खायला चांगला देते, खाऊ देते तुला. तू दिला आम्हाला खाऊ, दुसरा खाऊ अजून घेऊन ये उंदीर तुला आम्हा खायला इकडे मागे बघ, तुला 4 कण समजून खायला. बाबू ती खा ना, ते बघ ना तिकडे. अरे माझ्याकडे नाही ते बघ, ती एकटी खाते, एकटी खाते. हर्षदाही सायले हे बघ बाई मी खाते, पहिला मला खाऊ द्या. पण ती उरलेलं पण देणार नाही, मी उरलेलं देते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता हा नेक्स्ट दिवस आहे. काल आपण आलो जरा फिरून गणपतीपुळे आणि वगैरे करून, भरपूर गर्दी होती, तुम्ही बघितलात. सोमवार असून एवढी गर्दी एक्सपेक्टेड नव्हती आम्हाला, पण होती, आता काय करणार. आणि रात्री येताना पण काय तो जो रस्ता होता, पूर्ण रस्त्याला कोणीच नव्हतं, पूर्ण जंगलातून रस्ता आला. म्हणजे आपल्याला आपल्याकडे कोकणाची स्पेशालिटी आहे, तो रस्ता सकाळचा एवढा चांगला वाटतो तेवढाच भयानक वाटतो रात्रीचा. सो तिकडून आलो आणि आता नेक्स्ट डे, आता चाललो मी जरा कोकम काढायला पप्पांसोबत. आलं. सो तिकडे दाखवतो आता. हे ते रतांब्याचं झाड आहे, तिकडे एक होतं, तिकडचं खाली गेलं तर आम्ही. एवढे झालेत, अजून घ्यायचे पडतायत. खालची आली बघा, एवढे आहेत अजून. कोकमा डोक्यावर पडला माझ्या जस्ट बरोबर हेडशॉट. तो मित्रांनो एवढे बरे आता मी झाले जमा. अजून आतमध्ये घेऊन गेलोय, काढायचे अजून, घामाला झालं मस्तपैकी. जस्ट आंघोळ झाले आणि बाहेर आला तो. अजून एवढे बाकी आहेत, आतमध्ये जाऊन काढायला लागतील. भाऊजी काढतायत. सो मित्रांनो, ही एक गोणीभर आणि ही पिशवी, एवढे रतांबे झालेत. आता ह्या पाठी मेहनत पुढे अजून भरपूर आहे कोकमा बांधायला, पण ती प्रोसेस दाखवू शकत नाही आम्ही, कारण आम्ही उद्या मुंबईला चाललो आहे. सो मेहनत जाम आहे. गावी आलं की असं जिरतं आणि असं कामं होतात मस्तपैकी. चला आता घरी जाऊया. घरी काय वाढून ठेवलं फक्त. परत आंघोळ झाली माझी घामाने, आता परत आंघोळ करायला लागेल. तर आज आहे दिवस 3रा आमच्या गावातला, आणि आम्ही खूप दिवसांनी रोडवर फिरायला चाललो आहे. कारण की रस्त्यामध्ये तो आपण म्हणजे रोडवर फिरलेलो, पण कसं 1-2 दिवसासाठी येतो ना, जास्त टाईम नाही मिळत. सो म्हटलं काल गावाच्या बाहेर फिरलो, आज जरा गावात फिरून बघूया. तुम्हाला पण दाखवते जरा आमचं गाव. आधी पण दाखवले, पण तुम्ही ब्लॉग बघितले की नाही मला माहीत नाही ना, म्हणून. सो लेट्स गो. सोबत एवढी लोक आहेत. हे दत्त जयंतीचं. आमचे टुनू कशा धावतो? कुठे चालला? कुठे चालला बे? सो
आम्ही आता आलेलो आहे रस्त्यावर. हा आहे आमचा रस्ता बाय द वे. दिवेश आमचा हाफ पॅन्ट वर फिरतोय. हा मग काय झालं फिरतोय आमचा दिवेश. असं लिहिलंय का गावी फिरवणे येस सासरी फिरून ये असं लिहिलंय. भाऊजी पण सासरी फिरून ये असं लिहिलंय. हा एक जावई हा दुसरा जावई हाफ पॅन्ट वाले. मम्मी आम्हाला कसवात घेऊन चालली. हा घाबरला आज जायच्या आधीच घाबरला बछडा. त्याला कोण रडवत नाही. अगं तो आपोआप रडतोय. मम्मी आम्हाला जंगलात घेऊन चालली. कसं इथून नव्हतं गेलो. इथूनच गेलेलो सोनू. नाही. हो य नाही. हो य नाही मैं बता रही हूँ तुमको. घाबरतो. तोंड बघा त्याचं. झालं झालं हा, माझी जिरली टी शर्ट काढ रे. तर ही लोक आले तिकडे आणि काजू गोळा करतायत. तुझं टी शर्ट काढ. बाय द वे इथूनच आमचं कसव स्टार्ट होतं. आतमध्ये गेलं तर खूप मोठं आहे, बट तिथे आपण जाऊ शकत नाही कारण की तिकडे वाघ असण्याची शक्यता आहे. कारण की खूप जंगल झालं बाय द वे. तुम्हाला इथूनच दिसत असेल आतमध्ये केवढं मोठं जंगल आहे ते. तर जंगलामध्ये वी कांट गो. वाघाचं पोट भरून निघेल असेल तर. वाघ म्हणजे आमच्या इथे बिबट्या असतो तसं. वाघ नाही प्रॉपरवाला. तर आम्हाला मम्मीने सांगितलं नव्हतं कसवत आणणार आहे, त्यामुळे आम्ही काही पिशवी नाही घेतली काजूच्या बिया वगैरे घ्यायला. त्यामुळे ये देखो अभी हात में लेके पता नहीं क्या करने वाले हैं. तर गेलो आतमध्ये. हा इथून आमचं पुढे गेलं की आमचं कसं आहे. तर इकडे पूर्ण आतमध्ये आहे जायला, बट आता ना ॲक्च्युली खूप जंगल झालं. खूप म्हणजे नेक्स्ट लेवल बघा दिसतंय. देर इज नो ऑप्शन टू गो इनसाइड. सो लेट्स गो बॅक. ठीक आहे आम्ही परत रिटर्न राहते. तर आम्ही आता मलखणीमध्ये बघतो जागा आहे का जाऊन आतमध्ये. कुठून आहे जंगलच आहे सांगते तुला मी. मी मागे आलेली मी रिटर्न गेली इथून नाही. मी त्या दुसऱ्याच्या जागेवर बघून रिटर्न गेली. इथपर्यंत आहे सगळी कलम एका बाजूला आहे. बघा ही सगळी आंब्याची झाड काढतात आंबे. अजून आहेत आतमध्ये. परत घाबरलेला अनाला टेन्शन आलं. आता पुढे येतं का अलग दिख रही इधर जमीन. मोगली नाही आता विंचू तसंच चालतं ना. तो बघ ए हिरो चल. अबे चल चल ये ना. तर मजा येते आता. आम्ही आता इथून आलो आणि हे बघा इथे झालं चालू ऑलरेडी बोरिंग खेळायला. ये वॉटर. हा कर आता. प्रेक्षक वर्ग इथे बसलाय. बाय. ओय दिवेश पप्पा बघ ना खेळायला. हा देतोय ना माझ्या शोनी. हॅलो गाईज. हॅलो. तर तुम्ही बघताय आम्ही बाईकवर आहे कारण की आम्ही निघालोय मुंबईसाठी. आता संध्याकाळचे मे बी 5 वाजले असतील.
आणि आता किती वाजता पोचायला ते माहित नाही, पण आम्ही निघालोय आता. फायनली आमची ट्रिप ओव्हर झाली आहे. खूप दुःख होतंय मुंबईला जाताना, पण आता काय करणार, उद्यापासून ऑफिस पण आहे. सो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि आम्ही पुढे जर काही कुठे गेलो फिरायला वगैरे तुम्हाला नक्की दाखवू आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता डायरेक्ट नाही आहे काहीतरी आहे बघू चला. ओके, स्टे ट्यून, बाय.